चे प्रश्न होते. NDRFचे पैसे हे तातडीने मिळावे त्याच्याबद्दल तुम्हाला आठवत असेल पहिल्या आठवड्यामध्ये बरीच काहीतरी नक्कीच कळलं नाही काय झालं काय. त्या अतिवृष्टीचा निधी हा NDRFचा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येतो, तर तो तातडीने द्यावा. डॉक्टर मुंडेंची केस, महादेव मुंडेंची केस आणि संतोष देशमुखांची केस, या तिन्ही केसेसला 1 वर्षाहून जास्त, काही ठिकाणी 3 वर्ष झाली आहेत, काही ठिकाणी काही महिने झालेत. या सगळ्यांमध्ये जातीने लक्ष घालून तिन्ही कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आणखीन एक विषय मी त्यांच्याकडे मांडला. शौर्य पाटलांचा निलेश लंकेंनी पत्र दिलं आणि आदरणीय पवार साहेबांनी ऑलरेडी अमित शहांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांचा एक पत्र आणि फोनही आला पवार साहेबांना की शौर्य पाटलासाठी त्यांनी SIT स्थापन केली आहे आणि ते SITचा रिपोर्ट आला की ते ॲक्शन घेतील असा अमित शहांचा निरोप आहे. आणि एक गोष्ट झाली की महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कधी इलेक्शनमध्ये कॅश आणि ज्या पद्धतीने हा हिंसाचार झाला, गाड्या फोडण्यात आला, बंदुकी दाखवल्या गेल्या, असं कधी झालेलं नाही. माझी विनंती होती त्यांना की तुमचा